करते पण कर शूटिंग काढ ना. आवले ए आवले काय म्हणता धनी? मी शेतावर येतो. नाही नाही शेताला जाण आणि त्या गण्याला कागदात पाठव. मा धनी काय सांगू? वाटून घेतलं नाही का तर बघा. त्याला सांग शेताला जायचं. कागदात जायचं. ए आणे आणे काय गाय त्या मेला उठत तोंडाला म्हणा बर आई. अरे ए गण्या मुटकीला काळेदार जायचं नाही म्हणजे सती येते घे ना. जाय मी जाय ना कॉलेजला फिरायला जाय. ए मी जायला होती. गण्या तुला काळेदार जायचं नाही काय तोंडावर तुझ्या तरी मेला उठत नाही रोज बापाची माहिती रोज हे करायला होतोस तू जायचं नाही का काळेदार तुला जायला लवकर मी चहा ठेवली जायला काही पाय माझे बूट वगैरे सगळं काय फोटो जाऊ कॉलेजला ड्रेस नाही काही नाही नाही कॉलेजचे पोरं चिडवतात मला. अरे वागा आजच्या दिवस जाय त्या बाला मी सांगतो शेतात गेल्यावर तू आजच्या दिवस जाय माय हो मग वागले पुन्हा हो जातो आता मला सांग तुला सगळी कॉलेजची बॅग कॉलेजचे बूट सर्व घेऊन दे म्हणून. हो जातो. काय काय अगं मी शेताला चालली त्या बापाची न्यारी घेऊ तू घराकडे लक्ष ठेव कुत्रा मांजर घरात जाईल नाही तू बी जाशील हिंडायला. धनी आधी काय आले हो त्याच न्यारी करून हा ना बघ वाट बघ दमलोय मी. भाकर आणली ताजी ताजी. हे बघा आवले काय आपलं पीक किती जोमात आलंय. मा खरंच की हो धनी किती चांगला आला आपल्याला. बघ चांगला भाव मिळतोय बघ. खरंच का धनी? हो आपले सगळे स्वप्न पूर्ण होतात बघ या बरं 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 धनी मग म्या काय म्हणते धनी ते आपलं गण्या म्या माझं रोज उठलं की किरकिर लावायला बूट नाही ड्रेस नाही दप्तर नाही काहीच नाही त्यासाठी एकदा बघा बरं त्याचे ते कुटकुट कुठं उठलं की रामबाई ते भोगी आहे का बरं नाही काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मी आव ना आता पिकं पण चांगलं आलं देवानं आपल्याला भरभरून जायला. आम्ही अंगात एक खुदका मनी बी नाही काय सांगा सोनं आणतो कडून आता टेन्शन घेऊ नको तू. बरं मग मी जाते आता घरी ते काढली एकटीचा बरं आणि मी आता आणते त्या देशमुखबाईच्या पुरीचं भाजून टाकलं आपली आणि वयात आली तिथं भाजून टाका लवकर. त्या बाला भाऊजीला मनावर ते मंदिर होते त्या दिवशी हरे कोणी की गावात पोरग लग्न झालं म्हणजे आपल्या जीवाची धुक धुक जाते हो एकदाची. शेवंती आणि तुला मी घराकडून कोणी पण दिवस काय सांगणार ना तू काय सांगतेस मला सांग बरं. मा काय करू ग अगं मावा बिधानी अशी पाड्याला करणार आहे आमचं पीक असं लई जमत आलं. बरं शेवटी बस की जरा अशी कवा जाय बरं बाई तू तशीच कर तू काय ना मोठं लक्षण खोटं. ए आवले काय म्हणता धनी आल्या का? हो आलोय ते आपल्या गण्याला सांग घरी आपल्या आणि पाहुणे येणार आहेत. जाऊन आलो त्या त्याचं रोजच मेला उठले की हिंडगोडा हिंडते बेर घालते गावाला जाऊन पत्ताच नाही मला. सांग यायचं. ए गण्या काय आपल्या आणीला खायला येणार होतं तू कुठं जाऊ नको तुला पण हिंडायची सवय लागली हिंडगोड्या कुठला की हो. राम राम पाहुणं राम 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 या बसा बसा पाणी आण रे. बरोबर मग पाहुणं कसं काय चालू आहे पीक पाणी. घर बांधलेलं आहे चांगलं म्हणजे बरं आहे म्हणायचं तुमचं. गण्या आमची लय गुणाची आहे सगळं जमते तुम्ही जे म्हणाल ते करते पाहुणं. हो पाहुणं. अरे तुला लग्न करायचं नाही मला लग्न करायचं आहे.
कशी वाटली पोरगी आमची? पोरगी चालली आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्हाला ठरवून सांगतो. बरं बरं ठीक आहे. जे काही असेल बरं बरं येतो मग. राम राम राम. राम राम. कोणता आवडला ग? येतो सासरे बुवा. काळा शर्ट वाला आवडला. ए आवडे. काय म्हणता धनी? आता पोरी पसंत आली म्हणाले ते आता सावकाराचं पैकी आग्याचं बघायला लागते काहीतरी. मग हे कोणाच्या आवनाबाईची वाघीण हो. बरोबर जा धनी. ए तुला भांडी बिडी घासायची नाहीत का? हा मग घास. अरे तू क्या ते सगळ्या कुठं दिसलं का रे गावात? अरे ते तुम्ही तो कुठं दिसलं तर लवकर आपल्या वाड्यावर घेऊन ये त्याला. बस आल्यावर पैसे देणार आपल्याला. सावकार आता का घरात? अरे आण त्याला बोलून आण लवकर आण. राम राम सावकार. दूध थांब का रे कशासाठी आला? सावकार थोडं पैका अडकं पाहिजे होतं. पोरीचं लग्न जमलंय. पोरीचं लग्न जमलं होय रे? हो सावकार. होय रे तुला भूक लागल्यानं भीक मागाय तू का माझ्याकडे हा? नाही सावकार मी देतो सगळं तुमचं कर्ज माफ करतो. हे मला काय सांगू का? फेडतो आता सावकार. जेवढं पैसे दिले मला परत पाहिजे. सावकार फेडतो सावकार. हे काय सांगायचं नाही. यंदाचा माल बी तुमच्याच नावावर टाकतो सावकार. अरे पहिलंच पिकलेलं दिलं नाही मला तू. सावकार देतो सावकार. हे मला काय सांगू नका. माझ्या मला सर्व पैसे पाहिजे. पहिलं कर्ज आहे तुझ्यावर मरणाचं. सावकार वरपण करून पैसा मागाय तुला डबल. सावकार यंदाच बघा सावकार. पोरीच लग्न आहे सावकार. हे मला काय सांगू नको. पोरीचं लग्न कर की न कर. अबे मार तू काय सावकार फेडतो सावकार. अरे तू क्या डरा रे याला. असं ऐकत नाही ना. ये बे, हे ले. अरे याला. हे काय ना का आपल्या वाड्याच्या बाहेर पुन्हा दिसता कामा नाही इथं. आवले हे आवले काय झालं धनी? आवले. काय म्हणला हो सावकार धनी? सावकाराने तर आपल्याकडे 5 किलो दिलो. मग आपल्या आम्ही झालं ना तर कसं? काय करायचं ते? बरं धनी. येतो मी शेतावर मी आता येतो. जीवाला नुसतं टेन्शन आहे बघा. काय सांगा तुम्हाला आता? सावकार घेता का जरा? घ्या. म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला. आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बाई. म्या बेतरा नाही गे. पण आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोठ्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफड मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावरं उभा राहून आमरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा बघताच ती मोठी जनावरं घर कुमान बसायची. अगं माझ्या मोठ्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली. पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. सगळं वजन तुझ्या कांद्यावर टाकून जाताना लई वगळ वाटतंय. माझ्या पोराला सांग साधेतला साधा शिपाई हो पण शेतकरी नव्हे. कारण साधे शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारात वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला घालून पैसे मिळवते. आणि आम्ही आमच्या कष्टाचं कामाचं पैसे मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सांभाळ.
काका 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 काय झालं रे काकाला काय झालं की लवकर पळ पळ काय झालं रे ए, आई आई बाळा काहीतरी झालं चाल लवकर काय झालं काय झालं काय झालं इच्छा धनी ओ धनी धनी काय झालं शेजारील बाई तुम्हाला मयात घराचा दरवाजा आता दिसला का? काय करू? शेतकऱ्याची पाशी माती हलकी हो. बापू, मया लेकराबाळाचं कसं होईल ये? मया सोन्यासारख्या संसाराला कोणाची नजर लागली की ये बापू आता तुम्ही घेणार बाबू. त्याच्यावर एक आधारित कविता आहे. अरे खचलास तरी राजा मरण स्वस्त करू नको. अरे खचलास तरी राजा मरण स्वस्त करू नको. आणि जगलास तरी राजा आत्महत्येने मरू नको. आणि जगलास तरी राजा आत्महत्येने मरू नको. मी शेतकऱ्याचा लेख वेता आणि कथा दोन्ही मांडतो. शेतकऱ्याचं जगणं म्हणजे स्वप्नांचं मरण असतं. शेतकऱ्याचं जगणं म्हणजे स्वप्नांचं मरण असतं. खिशात नाही पैसा म्हणून सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं. कारण हुंडा म्हणून मुलीला लग्नात आंदण द्यावंच लागतं. कारण हुंडा म्हणून मुलीला लग्नात आंदण द्यावंच लागतं. म्हणून सावकाराकडे जमिनीचा तुकडा गहाण ठेवावाच लागतं. म्हणून सावकाराकडे जमिनीचा तुकडा गहाण ठेवावाच लागतं. त्या जमिनीच्या तुकड्यावर उरते फक्त आस. त्या जमिनीच्या तुकड्यावर उरते फक्त आस. शून्य नजरेतून बघताना दिसते फक्त पास. दिसते फक्त पास. भ्रष्ट या शासनाच्या व्यवस्थेने का हो मरतो हा शेतकरी बाप. का हो मरतो हा शेतकरी बाप. चालून चालून साल्ट निघाले पायाचे. पण कर्ज नाही झाले माफ माझ्या बापाचे. 4 दिवस बसूनही निर्णय होत नाही भवनात. अरे कितीही शेतकऱ्याने घेतले गळफास. तरी उघडणार नाहीत शासनाच्या डोळ्यावरचे झाप. या वेदना बघून माझ्या बापाचा शेवटी जातो श्वास. धन्यवाद.